पाय म्हणलं राहिला का काही म्हणजे सुजाचा जमाना आहे का म्हणलं या 50,000 रुपये उभे उभे चाट दिली होती शिवलाल टोयगोटेनं. हा की बा मी हॅलो मी सासरेबा बोलतो अडचण आहे असं आहे तसं आहे बोलणं काय चालणं काय. हा तिकून बबन्या फुल राहू राहिला. हा हे माझं दोन गोष्टी पहिले आणि गोड बोलला. हा वावर मस्त केलं असं केलं म्हणजे किती लोक कलाकार झाले आजकालचे. हा पैसे काढायसाठी काय शक्कल करते नियम आहे का किती सतर्क राहा माझं सांग ना बा तू आता. हा तरी म्हणलं शरम नाही द्यायले. हो अजून अर्ध्या घंट्याने ते येतील ते. हो अरे का बाबाजी काय कसं कसं. हा इतके नालायक आहेत ते. अर्धा घंटा गायले तीन काय पान येऊन राहिलं ना वापस ते. अरे काय राजो आबूजी कंदील आबूजी काय. काय राजा म्हणजे खरंच तुमच्या बुद्धीला जोड नाही पण बाकी एखादा असताना हे बा 100% अटकला असता पण बाकी मानलं परीक्षा घेतली आहे तुमची पण सक्सेस झाली तुम्ही पास झाले तुमचे आमच्या इथं मेरिट आले बा तुम्ही. हो खरोखर तुमच्यासारखा म्हणजे चाणक्य माणूस शांतारामले मागं टाकू शकता इतकी तुमच्यात पावर आहे. हो असं आम्हाला आजच्या या प्रयोगावरून लक्षात आलं. आहे म्हणजे किती म्हणजे आता काय म्हणा नाही काय हो ना उलटा चोर कोतवाल कुठाटीच झाला त्याच्या मनाने. हो ना पाहिलं नाही जमलं तर असंही बी. हो हो पण ते बरोबर आहे पण अशी कामं करूच नको म्हणलं. आज लोक इतक्या म्हणजे तुम्हाला मारं बसले काय झाले तरी तुम्हाला अजूनही काही आलं नाही का शरम लाज आहे का नाही म्हणलं काही. ना तसं काहीच नाही मागचा विषय जाऊ दे आपण आजचं कसं झालं झुमऱ्या सांगे आम्हाला व्याजाचा धंदा सुरू केला म्हणे. हो मी म्हटलं गड्या मस्त केलं तर बबनराव म्हणे फिट्टे म्हणे याच्यात कंदील बुडा मला कसा म्हणे पाय म्हणे आता आपण प्रयोग करून पाहू म्हणे सासरा आहे बा असं तसं कर म्हणे पाय 50,000 उडवतो का म्हणे. मग आम्ही वापस देणार आहोत तुमची घेतली असते तरी. मग अशी गोष्ट होती ते मजाकचा विषय होता ते पण तुम्ही खरोखर त्यातनी उतरले पण. सोडा ना आता झालं ना तुमचं आलं ना पिते उघडं पडलं ना आता आता काय सपाटणी करून राहील तुम्ही. हा आपल्याला का नालायक हो तुम्हाला कोणी जाट्यात तरी उभं करते रुपयासाठी का. हा मेला तर कोणी तुम्हाला रुपया उगायत नाही का सांगतो तुम्हाला. मग इतके नालायक लोक तुम्ही कोणाला चाट देसान कोणाला झोडपा देसान सांगता येईल तुमचं. हा म्हणलं जायला का हो निघा म्हणलं इथून काही माझं काय पण तुम्ही जास्त व्यवहार नको करू आता. तुमचं समजलं मला काय तो नाही ना बा प्रँक होता ते म्हणजे प्रँक करून पाहिला की बा तुम्हाला खरोखर हे गट्टे का नाही बा धंदा अशासाठी आम्ही केलं होतं ते. काय प्रँक करू नका काहीच करू नका तुम्ही सगळ्या लोकांच्या नजरेत आले तुम्ही काय किती चालू लोक मग. हा हो कोणी तुम्हाला आता ओळखणार नाही सांगतो तुम्हाला. हो जा आता घरी जा बा कामं करत जा जा तिकडे सुखानं. आता का चांगलंच बोलून घेतलं ना बरोबर ठीक आहे बा आता जाऊ द्या मजाक झाली आता डबल करणार नाही नाही का. तर बाबा बन जाऊ तिकडे. हो फक्त मी काय म्हणतो एक सल्ला देतो तुम्हाला. एखादा लायसन काढून घ्या म्हणलं याचं नाही तर एखादा दिन रिपोर्ट मग कसं अंगावर येईन काम तुमच्या म्हणून म्हणतो बा. हा लिहून घेऊन चांगलं घ्या नाही तर लोक झोडपा देत बरं. ते मला नाही देत ना झोडपा मी लायसन काढूनच ना चालूच आहे ना माझ्या प्रयत्न मी बी त्या फिक्रीत आहो. दुसरी गोष्ट मी उसने दिले म्हणून लिहून घेऊन राहिलो काही काही असे व्याजानं दिले असं लिहून थोडी घेऊन राहिलो काही. मग इतके रुपये मी व्याजासहित पकडून दिलेलं आहे 6 महिन्याची मग एक का सोपा होईल राहिलो तुले. तसं हो का मग काही ताल बसत नाही बरोबर ठीक आहे ना जाऊ द्या ना आपण तरी बी कसं सतर्क करा. चल बाबा पण चला घराकडे चला. काय रे शिवलाल भाऊ काय मोठं आहे बा पत्ते उलटे फोडून राहिले बा एवढ्यात आपल्या हो ना नाही ते बा इतकी चालती होती आपल्याला जान हे आपलं काय या नागेश्वरनं आपला घोर केला पण नाही का. हो नाही कंदील बुडा किती फळफळ बोलला आपल्या पावर तुम्ही. हो ना लेका ना पुरा ढाण्याचा बिबट्याच बनवला त्यानं. हो ना रस्त्यावर जाणलं ना धुरे तोडाचंच काम ठेवलं ना आपल्याला. त्याचा मला चबरे आला बरं हो इकडेच येऊन राहिला ते. बोला शांताराम भाऊ काय होतं. काही नाही ते धुरे तोडता म्हणून समजलं. हो मी आपलं आहे बा हो पहा मग झालं तिकडलं तर उद्या ना ते आता 2-4 दिवस तिकडे चालते आमचं ते झालं की येतो मग. चांगली जिरली यायची पण नाही का हो ते नागेश्वरनं मस्त जिरवली. नाही काय म्हणते मग बाकी मग त्या दिवस ते नागेश्वरचं निपटलं का मग प्रकरण नाही बायला मग ते ना समजा फ्रॉड कॉल होता ते नाही. पहा किती दुसऱ्या नशीवर पाहिजे ते बरोबर ते है इतकं नालायक आहे. अरे पहा शांताराम भाऊ त्या बायाला नाही समजलं पण तुम्हालाच समजायला पाहिजे होतं का नाही. हा कोणता नागेश्वर आला राजा आणि त्यानं आमचे पैसे नेले. हा बायानं सोनं गहाण ठेवलं तुम्ही सल्ला दिला द्यायले. अरे पुढचा माणूसच तसा आहे ते नागेश्वरचा आवाजच तर ऐकून फाटली होती माई मग काय करायचे. तुम्ही त्याच्या गाडीच्या आडवे आले म्हणे त्याच्या गाडीचं बोनट तुटलं म्हणे 1,40,000 काय 1,20,000 खर्च आला म्हणे. असं बायाला त्यानं सांगितलं ना फोनवर. बाया म्हणे काय करू मी मग काय करता बा देऊन द्या त्याची. आपण तुम्हाला समजायला पाहिजे ना असे फ्रॉड कॉल किती येऊन राहिले तर कोणी लिंक पाठवते कोणी काही करते. मग तुमचं पोरगं पकडलेलं आहे पोलीस स्टेशनमध्ये आहे. हा पोलीस बनून लोकांना फसून राहिले लोक. हा म्हणून म्हणलं तुम्ही तर समजावून सांगायला होतं बायाले. नाही नाही बा तुम्ही खोटे बोलून राहिले तुम्ही कसं आडवे आले त्याच्या गाडीच्या. मग लय माणूस राजा घाम फुटला तर त्याचा आवाज पाहून मग काय तर जाऊ द्या बा ते तुम्ही तुमचं पात्र येसान त्या धुरा तोडाले मी चाललो घरी चाल बा जुंबर. काय म्हणलं कशा आहे दिली काढी टाकून हो म्हणजे दिमाग दिला भडकून पळाला. मला आहे का लोकांना विश्वास आपल्यावर आपण किती सांगू राहिलो की बा आम्ही गाडीच्या आडवं आलोय नाही कोणता नागेश्वर आम्हाला माहिती नाही पण आता विश्वास ठेवू राहिले का लोक. हे नागेश्वर हसन कोण म्हणलं नाही म्हणलं तुम्हाला काय वाटते. ना त्याचाच भिनभिनी सुरू आहे माझ्या डोक्यात हे नागेश्वर होय कोण. हो नाही या नागेश्वरचं काम काढतोच मी यानं आपला म्हणजे पहा पुरा म्हणजे धिंगाणाच वाजवला. हे सगळ्या म्हणजे कार्यक्रमावर पाणी फिरलं त्यानं नाही तर 60,000 रुपयाच्या आत म्हणजे 20,000 रुपये हातात आलते गमावले त्यानं आपले गमावले 20. हो नाही याचं काम काढतो मी आता फोन आलता म्हणते नाही का मा घरची आलता म्हणते फोन. पण आता तुमच्या घरच्या पहिले फोन आला ना त्याचा हो की बा असं असं झालं म्हणून. कारण की आता आपण त्या दिवशी योगायोग त्याला सांगितलं की आम्ही येऊन राहिलो बा मग त्याची झाली गलतफहमी म्हणून त्याने ते पैसे दिले. नाही बरोबर नाही केलं त्या नागेश्वरनं का नाही हो गलत माणसाची पंगा घेतला. हो इचवाच्या नागीवर आहे पहा म्हणा तुला माहित नाही म्हणा काय असते इचवाची नागी. शेपटावर पाय दिला तो इचवाच्या. हो तू आता फिटला म्हणून समजा. तुम्ही आता तुमच्या फॅमिलीशी आता घरी आहे. हा माय आपण त्याच्यावर बोलू काहीतरी या बायाला फसवलं कसं त्यानं. हो याचा काटा काढणं म्हणजे आता माय काम लागला आता हो इचू काटा याच्या मागा लागला समजा. खरंच तुम्ही हो खरंच म्हणजे आपल्याला झोडपा द्याल ना गावात नाही पाय म्हणजे आता पावर कधी बुडा किती बोलला आपल्याला फळफळ किंमत नाही राहिली आपल्याला. हो चला तुम्ही लवकर त्या नागेश्वरचा शोध घ्या आम्ही आमच्या बायाला घेऊन येतो तुमच्या घरी. फिटला आता नागेश्वर फिटला आता भाऊ नागेश्वर ढाणे येऊन राहिला म्हणलं तयार राह तू आता.
अरे बा तुम्हाला सांगतो ना, ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन चोऱ्या झाल्या ना. करोडो रुपये लोकांचे गेले नाही याच्यातनी. कोणाचाही आपला अननोन नंबर फोन उचलायचा, त्यानं म्हणलं पैसे टाकायचे, आधार कार्ड नंबर दे म्हणलं द्यायचा, ATM नंबर द्या, काही आपलं कोणते काही सांगत असते कोणाले. कोणतीच बँक आपल्याला काहीच मागत नसते आजपर्यंत, काहीच नाही करत. बँकेतून बोलून राहिलो, कोणी मध्ये पोलीस स्टेशनमधून बोलून राहिलो, सगळ्या फसवणुकीचे हे फंडे आहेत त्याचे. मग आता बरं झालं आपला नंबर आहे त्याचा आलेला. आपण चेक करतो आता ट्रू कॉलरवर तर सर्च होते ते. कोणाचा नंबर होय, का होय, नाव होय, त्याच्याच अकाउंटला गेले ना पैसे, याच्यावरच फोन पे मारले ना तुम्ही. हो ना, पण आम्ही आता घाबरलो होतो ना. आणि एक तर आता शांताराम भाऊ म्हणे मग टाकून द्या म्हणे, पुढचा व्यक्ती असा बोलून राहिला म्हणे. आम्हाला काय माहिती तुम्ही आता तिकडे गाडीच्या पुढे आले का नाही आले, आम्हाला थोडी समजायला मार्ग. काही सांगतात ना ते मला म्हणे तुम्ही 2012 LIC काढलेली आहे म्हणे. हो, तर त्याचा हप्ता बाकी आहे म्हणे. 4 हप्ते भरले नाही म्हणे तुम्ही, लॅप होईन म्हणे, लवकरात लवकर भरा म्हणे. मला कोणता हर सुट्टे तू, मॅ काही काढली कुठं काय काढली, असं काही बी सांगतील, कशी करून पैसे उपस्थित ते. मग ते फोनही बंद करून ठेवते, मग काय डबल फोनही लागत नसते. आता हे पाहू आपण, आपला नंबर आलेला आहे, मला तर वाटते गॅरंटी लागणारच नाही. कारण की ती एकच स्कीप वापरते, नंतर फेकून देते सिम. पाहत खरी लावून काय होते समजा खरी. मग हो, आता 1% आशा आहे, आता काय होते तर लागला समजा. 1 मिनिट पाहू द्या आता. अरे बापू, हे फोन आला बा. हो, 2-4 खेप वाजले बेला, पण मी काही उचलला नाही बा. शिवलाल टोयगोटेचा नंबर आहे. हो, तुम्हीच पाहता ते. हो, काय तुम्ही त्या दिवशी लावला तर त्याले माया जेवून, आणि ते पैसे टाकले 1,20,000 मागाचे. तर हे त्याचा फोन आहे बा. अभिन दादा त्यानं काय लावलं बा, आता काय उकरून निघते का, आता काय साठी लावला म्हणा, उचलला नाही का तो. ते कसं लट्टा होते ना, आपल्याला माहित नाही का ते पुऱ्या कोंबड्या सपा केल्या त्यानं. मी म्हणलं बा तुम्हीच पाका आहे प्रकरण तुमचं, तुम्हाला माहित, मला का माहित. नाही सध्या उचलू नाही आपण, कसं जरा त्या घनघनेले फोन लावतो मी. हो, हे काय आहे बा नवीन, त्याला माहीत असन गावात काय चालू आहे काय नाही तो. हे जर 1,20,000 ते गाडीचं भाडं आपण घेतलं 20,000 आणि 1,00,000 रुपये त्याच्या खात्यात टाकले म्या. नाही यावं आपल्या अंगावर हे. हो, पाय तुम्ही फोन लावून काय बा गडबड गावात तुमचे, विचारतो मी त्याले. बा ते काय तुमचं का. हो, ठीक आहे लावा फोन, लावा त्याले. हे बा शिवलाल भाऊ किती गेला ना. हो, ते बेल चालली पण उचलूनच नाही राहिला ती. किती खेप झाले, 10-15 खेप झालं ना आता. तेच म्हणलं मी, काय म्हणत तुले, फोन उचलत नाही ना पुढचा. आता एक तर त्यांना चालू तरी ठेवला कमीत कमी, नाही तर लागतच नसते आता. आता जाऊ दे, आहे सध्या चालू आहे, पाहू उचलला तेव्हा. आता सध्या गेलो नाही. तरी पण नाही शिवलाल म्हणून नाव घेऊ येतच ना त्याच्यावरती, ट्रू कॉलर असं काही नाव येतच ना, कोणाचं आहे काय होय तसं. तेच विचार करू राहिलो, नाव मंगू येते मग त्याच्यावर, मंगू. आता काय आहे मंगू, काय कोण होय मंगू तर. मंगू नावानं शेव असन ते. हो, कसं त्या नावानं दाखवते मग ते. जाऊ दे तिकडे, मंगू असो का चंगू असो, तिकडे आपल्या घाटावर लागते. आता गेलेच ना पैसे, आता काय राहिलं. नाही गेले कसे काय गेले. अरे पैसे तर काढतोच मी, हे पाहतो ना कोणता मंगू चंगू काय होतं. आता आपण तयारी करा तुम्ही. लवकरात लवकर आपल्या पोलीस स्टेशनला जायचं. हे नंबर आहे बा, या नंबरवरून आम्हाला फोन आला होता आणि आमचे पैसे यानं मागितले, आमच्या बायानं असे पैसे टाकले, ते आमचे गायब झाले. हो, तर याचा शोध घ्या, आमचे पैसे आम्हाला परत मिळण्यासाठी प्रयत्न करा. येत नाही काही नाही. हे जरा नाही, तिकीटचे पैसे जाईन आपले, काही झालं पुरत नाही, गेले ते गेले. नाही ना, ऐका ना तुम्ही, काय आपलं डिझेल जाईन 2 लिटर. तुम्ही काय काळजी करून राहिले. मग आपल्या आहे ना, आता गाडी आहे आपली घरची, काय विषय. गेले आपले, एक आपला कागद टाकून दिला तिथं, करत राहा आपली चौकशी. जमलं भेटले तर भेटते ना. 20,000 रुपये तिघाले. चला मग, मला 1,000 लागते बाबा, मी घेतो दरवाजे गिरवायला लावून. चला मग, काढा चाबी घ्या, चला मग. चला शिवलाल भाऊ, खरंच बा घासूनच देऊया बा. कोण होय आता शोधच घेऊया का, कोणता आहे नाही का. हो, चला तुम्ही आता. हो, चला बाया, चला. बोला का खजूर हॉटेल काय गेला म्हणा. हॅलो, हां बोला खजूर भाऊ. हां बोला म्हणलं. काय घनघणी राजा, नसता ताप लावला मांग बा, फोन करायला लावला राजा. ते शिवलाल टोयगोटे फोन लावून राहिला ना मेवण्याच्या फोनवरून मी फोन केला दिले. तुम्ही म्हणलं तसं ते बायाले म्हणा बा की मी नागेश्वर हो ना, असं तसं. मी तसं म्हटलं म्यान. आता ते अंगलट ठेवून राहिलं ना ते. मेवण्याले फोन आले त्याचे. अरे काय तुम्ही राजा. अरे मग ते उचलाचा फोन, काय झालं, अडचण काय तुमच्या मेवण्याला. उचललं म्हणा फोन, बोल ना म्हणा काय आहे तो. अरे हो, पण ती योगायोग आता मा देखता आला फोन, मले म्हणे बा हे शिवलाल टोयगोटेचा फोन आहे. तर म्या म्हणलं बा हे काऊन नस लावून राहिला, काही उघडकीस आलं का ते 1,40,000 म्हणजे काऊन की फोनावर फोन येऊन राहिले म्हणून म्हणून राहिलो. नाही काही नाही, विषय काही नाही. बा त्यानं कसं ते कदाचित त्याला वाटलं बा या फोनवरून फोन आला होता म्हणून त्यानं लावून पाहिला असं. पण काही घाबरायचं काम नाही. हो, कडक आवाजात बोलायचं पहिल्यासारखं. भीती ना ते, काही नाही. मग मागच्यासारखं आपलं नागेश्वर बात कर, बस झालं का, टरकली त्याची. मग तुम्हाला काय वाटून राहिलं, काळी की पैसे ती शिवल्या माहित नाही का, सऱ्यात मागं असते काही असलं की. हो ना, ते तर आहेच म्हणा. बरं तसं करावं लागेल नाही का, म्हणजे काही एवढं हे नाही, म्हणजे भ्याचं कारण नाही का. मी आणलं फालतू नंबर गेला बा, फालतू काही नसतं नाही करावं त्यानं. नाही काही भ्याचं काम नाही. असा कडक धुपारा देतेला आला डबल फोन तर कडक बोला ना, नागेश्वर असं तसं, बस काही सांगायचं कामच नाही तुम्हाला. बरं ठीक आहे. आता याचं सिम माझ्या मोबाईलात टाकतो, येऊ दे त्याचा फोन आता. हो, आता त्याला सांगतो मी काय आहे तर त्याला असा धुपारा देतो ना, नागेश्वर काय आहे त्याला दाखवूनच देतो आता.
बस 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 तेच म्हणा. हो दिनही ते धमकी या म्हणून मैदानात असं तसं. त्याला म्हणा कुठं बोला तिथे येतो म्हणा मी. ये म्हणा तू एखाद्या खंडरमध्ये बोलावं आले काले दाखवा चांगले कपडे गिपडे घालून या तिथं चांगले विलनचे. पण असा पैते ना ते सांगतो तुम्हाला. हो दिसणार नाही, डबल नावही काढणार नाही नागेश्वरचं. नाही नाही, कपड्याचे काय कमी आपल्याला सांगतो ना मग त्याला काय असते तर. हो काय हॉटेल म्हणजे काय त्याला साधा सोपा वाटला का. येऊ दे ना देऊ दे ना, किती धवत देते ते तर. नाही धवस तर चांगली देते ते. हो म्हणजे पुढचा असं म्हणजे थंडाच पाडते ते बोलण्यातच. हो नंतर एक परी मग त्याला वाटते का 2 कानपट्ट्या शेकल्या का नाही उभा राहत नाही मग ते. हो असा माणूस आहे ते या वृत्तीचा. म्हणून म्हणलं असं त्याच्या बळी काही पडू नका त्या धमकीले. हो ये म्हणा कुठे येतं मैदानात ना जिथं म्हणशील तिथं. तुमचीच जागा द्या त्याला एखादी तुमचीच पा आणि त्याला बोला तिथं बरोबर ती गाली ते. हो ना आता पाहतो ना काय होते तो. ठीक आहे मग ठेवा आता फोन. हो काही वांधा नाही. सांग आता काय कुलप लावणं हिंदी आहेस काय घरात नाही. चाल ना लवकर चाल लवकर. उशीर होती मग पांडे साहेब सापडले पाहिजे ना पोलीस स्टेशनले. चल लवकर. हो थांबा 2 मिनिटं थांबा म्हणलं. हो आलीच. अरे बाबा कुठची तयार होय रातच्या संध्याकाळची आता 6-7 वाजता. अरे का कुठं चालले कुठं होय म्हणलं दौरा. येस नागेश्वर. हो त्याला करतो ना आता सर्क बरोबर. हो त्यानं फणा मारला. हो त्याला आता सांगतो काय असते तर इचुकाटा. हो चाललो पोलीस स्टेशनला आता रिपोर्ट देते खैसून. हो फोन नंबर आहेच आपल्यात आलेला. हो आता बाया घ्या सगळे चाललो आम्ही आता. काय रे बाबा तुम्ही रस्त्यात कायच्या हात घालता राहिले. तुम्हाला माहिती नाही सोपं रस्ते ना नागेश्वर मध्ये त्याले. मग शांताराम भाऊ सांगितलं ना मला माणूस कसा होता. बायाले माहिती नाही म्हणलं फोन आलता ते कसं काय म्हणे ते. तेच तर यायला सांगून राहिले याच्या मग काय लागतं म्हणलं ते नागेश्वरच्या. आता हे म्हणजे नाही म्हणजे त्याचं कामच काढा जाता. तेच म्हणलं आता बसले आपले पेऱ्या पाऱ्या दिवस काही आपल्या मागा लागत. आता कुठचा असं काय असेल ते. इंडियातला आता कुठचा असू शकते ते. म्हणून म्हणलं जाऊ द्या काही त्याच्या भानगडीत पडलो का आपले कामात होते बरे. नाही थांब ना 2 दिवस अजून गडबड नाही करायला पुरत. पाणी अजून होते ना. पाणी झालं की मग पेरणं. पण हे 2 दिवसात आमचे जर समजा 1,20,000 निघाले. मग सोनं काय ठेवलं ना बायानं. काय सोपं आहे का ती. काय वाटून राहिलं त्या नागेश्वरले म्हणजे त्याला काय एवढा गंमत वाटला का माणूस. कोणाशी पंगा घेतला त्यानं. थांब ना म्हणा तू आता येऊन राहिलो ना म्हणा मी. थांब तू जरा गडबड करू नको. मी कसं इजलं होतं ना हे. हो चांगलंच पेट्टी वाटते बाबा नाही का. शेती आमच्या बरे. हो शांताराम मोरे सांगायला बाबा हो चालले म्हणून असं हो जा बाबा आता आपलं काय म्हणणं पापा निघाले नाही निघाले राहिलो. नाही पैसे तर काढतोस रे. पैसे नाही सोडत मी. मग हेरी मला दुसरे कोणते कामं आहेत हेच कामं जमते मला. जाय तू आता कर कामं करतोय आमच्या आम्हाला कामं करू दे. चालू लवकर झालं नाही का चाल. का राजा माणसं घरी ना सापडत तुम्ही वा. ते जा ना शिवलालच्या घरापाशी. ते बा कमांडर घेऊन चालला बरं ते. हो त्यांच्या घरच्या बाया घ्या ते आपलं ते नाही का नागेश्वर प्रकरण. हो ते चाललं मला रिपोर्ट आले. हो फोन नंबर आहे म्हणजे त्याचा. सायबर क्राईमला देतो म्हणे आता बरोबर हे कंप्लेंट. आणि पाहतो म्हणे आता काय आहे तो. अरे जाऊ दे ना. कुठं जाते ते पुला लोक जाते आणि तिथून वापस येते. मग काय ते तुला दाखवासाठी देखावा केला त्यानं. म्हणजे वार्ता गावात पोहोचली पाहिजे बाप्पा आता आम्ही कंप्लेंट देतो. त्याला डाऊट आहे ना गावातला कोणी याच्या ती संपर्कात आहे का बा. म्हणून जरासं कसं आहे जाऊ दे जे करास ते कर म्हणा. काहीच नाही करत ते मुकाड्यानं जाऊन वापस येते. बाबा सगळे फसून आपण हे जेवढे हवा आपण आता किती जण 11-12 जण ना. पुरेच्या पुरे फस्त बरं आहे हॉटेलनं काय सांगितलं ना असं आहे म्हणून. काही नाही ना भिऊ नको जमऱ्या तू का शांतराम भाऊ आहे सांगा आपल्या. तू काय काळजी करून राहिला मग. आता एवढं मोठं प्रकरण सॉल्व्ह केलं त्यानं हे काय विषय. पण मी म्हणलं मोठी बिमारी व्हायच्या आधी जर उपचार झाला तर बरं नाही तर बघ अजून कसं वाढत गेलं पेटत गेलं आला आपल्याबरोबर. फालतूचे देणे ना घेणे 60,000 रुपये सगळं अजून वापस द्यायला पाहिजे याची ना. जाऊ दे ना डोक्याच्या बाहेर ठेवते विषय. जे करास ते करू दे. काहीच होऊ शकत नाही. गेले त्याचे पैसे गेले ना आता ते नागेश्वर सापडत नाही द्यायला. बाबा मग नाही तर कसं भडका जर झाला तर मग मलाच नाही. हो कसं आपण तुम्हाला आधी सांगाल आता पेटणं सुरू झालं. अजून काय जास्त पेटलं तर मग आता तुम्हाला ते निस्तरा लागणार बा. काहीच करा नाही लागत आपल्याला. आपण फोन केला का त्याला हॉटेलनं केला. मग आपला काही संबंधच येत नाही त्याशी. हॉटेलला जाणो आणि ते शिवलाल टोयगोटे जाणो. हो आपण हातावर करून द्यायचे. हॉटेलला म्हणा बा आम्हाला काही माहिती नाही. आम्ही तुम्हाला ओळखतही नाही. विषय समाप्त. म्हणजे बा हॉटेल कोण आहे हमको मालूम नाही का. जाऊ द्या मग दोघात चेते ते चेतू द्या तिकडे आपल्या काय करायला लागते नाही का. जाऊ द्या बस ते आता ते दोघांनी काय करायचं ते करतील त्या. हो आलाय फोन त्या याचा समजा. हो हॉटेलला जा. मी काय सांगायचं ते सांगतो काही विषय नाही. हो ठीक आहे. कोणाचा डोकसे फोडले का बा का ढुरा कोरला कोणाचा. अरे काय शिवलाल भाऊ काय बरी चक्कर मारली आज जरा उशिरा पशिरा. काय होता विशेष काही प्रोग्राम. थोडंसं कसं वेगळं प्रकरण आहे. हो कसं आहे सांगतो मी सविस्तर तुम्हाला. फक्त मला एक सांगा तुम्ही. आपल्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गतमध्ये समजा साधारणतः हिट लिस्टमध्ये कोण कोण आहे सध्या. सध्या म्हणजे कोण असे म्हणजे हाय ब्लॅकलिस्टवाले. सध्या हिटलिस्टमध्ये तर चाचा भतीजा आहे. हो कसं आहे एवढ्याच निघायचे हातीने लागून राहिले ते. काय रेल्वेचा जे रूट आहे का नाही. हो आज इच्छा उखरते तर उद्या तिच्छा उखरते. हो कशी बी 2-4 क्विंटल हो आपलं लोहा लांब होते ते. हो पण काय लेखायचे सापडून नाही राहिले ते. हो कारण की एक दिवस चोरी करते आणि 8 दिवस गायब होते. हो त्याच्यानं पुढे प्लॅन करायला कसं पुढचं ते जे आमचा गुप्त हेर आहे का नाही हो झाबरू गोंडा. हो तर त्याला कसं म्हणजे काम कसं करता नाही राहिलं ते बरोबर आहे. हो असं होऊन राहिलं ते. हो ते तर आहे म्हणा. पण अजून कोणी समजा बाकी मामा लुटेचं काही प्रकरण आलं नाही एवढ्यात नाही. हो अजून समजा आपलं हॉटेलचे काही बारीक चिरीक प्रकरण आहे ते समजा दादागिरीचे. हो हप्ता वसुलीचे पण ते काय कोणी काही लगायचा पुरावा देत नाही. बाकी तर काही असे विशेष नाही. मग चिल्लर चाललं आपलं हो पाकिट मार हे ते बाकी मग दणके खाटी निघून जाते.
बाकी काही विषय असे जास्त नाही आहे म्हणा, पण असे 10-20 लोक असे चिल्लर चाललर आहे समजा. बरं बरं, समजा मग त्याच्यात नागेश्वर नावाचा कोणी आहे का समजा? नागेश्वर नागेश्वरचं कोण नाही सर, नाही नागेश्वर नाही, आपण तर पाहिलं काही नाही त्याच्यात. नाही नाही नाही, मला माहीत आहे 100% नाव पाठ आहे ना माझ्या सगळ्याची. नागेश्वर आपल्यात नाहीच आहे. हो, विशेष नाही त्याचं आजपर्यंत काही आलं नाही बो याच्यात. नाही बरोबर आहे. मग समजा या एरियातला नाही, मग ते बरोबर आहे. हो, हे नागेश्वर प्रकरण आहे, जरासं गंभीर प्रकरण आहे. आमच्या जे बाय आहेत की नाही, यायला फोन केला धमकीचा. हो, आमच्यावर बरोबर पाळत ठेवून असेल ते, हो की बा तुमचे माणसं गाडीच्या समोर आले आणि माझ्या गाडीचं नुकसान झालं, असं तसं काही आपलं बोलबच्चन केलं लेकानं, आणि लवकरात लवकर 1.25 लाख टाका म्हणे, 21 समजा. हो, तर आमच्या घरच्या बाया म्हणे बा आम्ही कोण टाकू? काय म्हणे मग ते? मग काय म्हणे? विचारणार बायाले. हो, सांगा म्हणलं काय झालं तर मग. ते कसं झालं, आम्ही जेवण करत होतो तेवढ्यात फोन आला की म्हणे असं असं झालेलं आहे म्हणे, आमच्या गाडीचं नुकसान, कोणत्या हरकतीने मला 1,20,000 रुपये भरपाई पाहिजे म्हणे, नाही तर तुमच्या घरच्या माणसाचं काही खरं नाही म्हणे. मी मोठा गुंडा आहे म्हणे, काय म्हणजे बा नागेश्वर आहे म्हणे मी. असं त्यानं कडक आवाजात बोलला. मग आम्ही ते शांताराम घनगरेले काकाला सांगितलं बा असंच आहे. ते म्हणत बा याचे पैसे देऊन टाका. मग आमच्याकडे पैसे नव्हते, अर्धेच होते. मग आम्ही सोनं गहाण ठेवलं आणि त्याचे पैसे द्यायला फोन पे मारले. तर ते मोबाईल नंबर बी याच्याकडे त्याला माहिती, आणि त्याला आता फोन लावून राहिला तर लागून नाही राहिला. अच्छा, असं आहे का ते प्रकरण? म्हणजे समजा तुम्ही गाडी, म्हणजे गाडीचं काही प्रकरण नाही ना, तुम्ही पाहायला कडेले? नाही ना, काहीच नाही ना. कोणता आहे बा आम्हाला माहिती नाही, कोणती गाडी आणि काय काहीच विषय नाही. हो, काही मनानं लावलं काय ना, बायानं पैसे टाकून दिले. म्हणजे धमकावलं समजा, नाही का? बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. त्याचा फोन नंबर आहे गडी, ते लावून पहा बरं. हो, लागते का पहा बरं ती. ते ते पण काय झालं, उचलत नाही का? हो, आम्ही लावून पाहिला पण उचलून नाही राहिला ती. नाही, आमच्या समक्ष लावा तुम्ही एक वेळ, प्रयत्न करू. जर बोलला तर बोलला. हां, तुम्हीच बोला. तुम्ही म्हणा बा या नंबरवर फोन आला म्हणा तुमचा, आणि आमची 1,20,000 रुपये तुम्ही घेतले. हां, बोला त्याला काय आहे, तर मग पाहू आपण काय करायचं मग. बरं, एक वेळ पाहतो बा, प्रयत्न करू ना, जमलं समजा. 10-15 वेळ लावला साहेब, आम्ही उचलतच नाही ती. थांबा ना, पाहू ना, अजून एक वेळ जाऊ द्या ना, बेल जाऊ द्या ना पूर्ण. ऐसा मेरे को फोन तो आने वाला है, नहीं क्या? नहीं, ये मेरे को खाने देगा ना सोने देगा, और इसको तो एक बार कैसा इसका काम निपटाना ही पड़ेगा. अच्छा ठीक है, अभी उठाता फोन में. उचलला म्हणला. हो, बोलू का मग? बोलू. बोला बोला बोला. हेलो, कौन बात कर रहा? हेलो. नागेश्वर. अच्छा, तो तू है नागेश्वर, नहीं क्या? अच्छा 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 अच्छा. मैं इचुकाटा संगठने का अध्यक्ष बोल रहा, अपना शिवलाल जी टोयगोटे है. तो तूने जो 1,20,000 का जो अमाउंट हमारे इसमें से लिया है ना, हमारे घर के भाई लोगों ने वो पैसे डाल दिए. हाँ, तो कैसा है वो अभी के अभी, ये मेरे जो नंबर पे फ़ोन किया ना अभी, इस पर अभी का अभी फ़ोन पे मार देना. हो, नहीं तो कैसा है उसका परिणाम बहुत ख़राब होगा, समझे ना? देखो कैसा डरा रहा मेरे को, नहीं हो, उसको लगा कुछ मेरे को मालूम ही नहीं. देख तेरे को कैसा डरा था मैं. अरे अरे नागेश्वर कहते मुझे, समझा ना? नागेश्वर, पूरे बदमाशों का बॉस हूँ मैं, समझा ना? इच्चू काटा, कहाँ पे आने का बोल तेरे को. हाँ, और तेरे को प्रसाद भी देता मैं, और पेमेंट कैसा मिलता तो वो भी बताता तेरे को. हाँ, कहाँ पे है तू? आजा, कहाँ पे आना है तो. पहा म्हणलं साहेब, पहा तर खरी धमक्या पहा. बोला ना तुम्ही त्याला, म्हणा कुठे येऊ म्हणा. अबे नागेश्वर, हरामोतीनं मरू नको ना. काय लाव आमच्या बाई लागून राहिला तू. दे मला लिंक, दे म्हणलं कुठं स्पॉट आहे तुला, सांग म्हणलं तू. एकटाच येतो म्हणलं, एकटा. हो, किती आहे तुझे किती आहे म्हणलं, सगळे घेऊन ये म्हणला. एका दमानं सगळेच येतात म्हणलं, किती आहे तुमचे तर. अरे नागेश्वर बोलते मेरे को, समझा ना? कभी मैं झुंड में आता नहीं. हाँ, अकेला शेर की तरह आता हूँ और शेर की तरह चला जाता हूँ, समझा ना? मैं मेरा स्पॉट तेरे को भेज देता, कल वहाँ पे पहुँच जाना, कल 10 बजे सुबह, समझा? हाँ, टाइम और फिक्स. मेला तू आता, उद्या जीवन नाही का? हो, थांब तू आता. अच्छा अच्छा, ठीक है, मेरे को पता भेज दो, और ढाने वहाँ पे पहुँच जाएगा, समझा ना? ठीक है, 10 बजे. हाँ, टाइम और वो कौन सा पता है तो जल्दी भेज देना. ठीक है, भेज देता मैं, 1 घंटा पहले भेज दूंगा, समझा ना? ओके, आ जाना वहाँ पे, फिर देखता तेरे को. हा म्हणलं साहेब, आता काय म्हणते नागेश्वरचं कसं काय करतात? हो, कसं आहे, उद्या डिटेल पताही देतो म्हणते, आणि कुठे याचं तेही सांगतो म्हणते. हो, आता काही विशेष राहिला नाही. बस झाला, विषय झाला त्याचा. लोकेशन त्यानं दिलं की बस अर्ध्या घंट्याच्या आत त्याचे बिलकुल मानगुटीच पकडतो मी. पण तरी साहेब मी म्हणतो, जरा फोर्स वाढवा लागेल तुम्हाला. हो, कसं 10-20 पोलीस लोक घेऊन समजा त्याला पुरा म्हणजे घेरावच घाला तुम्ही. हो, उद्या ते हाती लागलाच पाहिजे. बस उद्या हिशोबच चुकता करतो ना मी पूर्ण बिलकुल. त्यानं फक्त आपले लोकेशन दिलं की आजूबाजून पुरा गराडाच घालतो त्याला. हो, त्याला हे पा सटकूच देत नाही मी.
आता उद्या पोह आता नागेश्वरचा काय शोध लागते नाही लागत आणि परवाच्या दिवशी बऱ्याच लोकांची कशी कमेंट होती की बा मामाची वारी कुठपर्यंत पोहोचली, काय हालवाल आहे. तर ते सुद्धा आपण एपिसोड घेऊ परवाला. उद्या फक्त हाच एपिसोड कंटिन्यू राहील आणि कंप्लीट करू. ठीक आहे, उद्या भेटू 5 वाजता याच विषयासह.